कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। आज सीतायनाच्या 7व्या भागात आपण बघणार आहोत पुढे काय होतं ते। आपल्या सगळ्यांनाच ही गोष्ट माहिती आहे की श्री परशुरामांना त्यांचं जे धनुष्यबाण होतं ते महादेवानी दिलेलं होतं आणि क्षत्रियांचं निर्दालन करण्यासाठी, या भूमीवर सुख शांती संपत्ती आनंदाचे क्षण पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी आणि जे अपकृत्य वाढलं होतं ते थांबवण्यासाठी परशुरामांनी पुन्हा एकदा सगळी पृथ्वी आपल्या क्षत्रियांना निक्षत्रिय केली असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि ते जे धनुष्यबाण होतं ते धनुष्यबाण जनक महाराजांच्या पूर्वजांना आणून दिलं होतं। अतिशय सन्मानानं जनक महाराजांच्या पूर्वजांना यासाठी दिलं कारण त्यांना हा विश्वास होता की हे एकच राज्य आहे की हे राज्य या धनुष्याची पूजा करेल, या धनुष्याला उचित सन्मान देईल आणि याचा कुठेही गैरवापर करणार नाही। कल्पना करा की पृथ्वी तलावर एकच असं राज्य परशुरामांना जाणवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी हे धनुष्य जनक बाबांच्या पूर्वजांना आणून दिलं होतं। राजवाड्यात अनेकदा बांधकाम झालं, विस्तार झाला, पण कधीही परशुरामांनी आणून दिलेल्या धनुष्याची जागा मात्र बदलवल्या गेली नाही। हे धनुष्य जेव्हा त्यांनी दिलं त्या स्थितीत जिथे होतं त्या स्थितीत अनेक पिढ्या एकमेकांना सांगत गेल्या आणि त्याची पूजाच होत गेली। जनक बाबांना ध्यानामधून एक संदेश मिळाला की सीतेचं जर तू लग्न करतोय तर तो पण जर तुला ठेवायचा आहे तो असा ठेव, महादेवानं दिलेलं हे धनुष्य जो कोणी उचलेल आणि त्याची प्रत्यंचा चढवेल त्यालाच माता सीतेचा हात तू त्याच्या हातात दे। आणि मग जनक बाबा हा पण सगळ्यांना सांगतात की हा पण आपण स्वयंवराच्या दिवशी ठेवणार आहोत। स्वयंवराची वेळ येते आणि त्या दिवशी सगळेजण खूप दुरून येतात, अनेक राजे येतात। आपल्या इतकी असीम कृपा या राज्यावर असते की या राज्यात खूप सगळा जो आनंदाच्या पलीकडची जी आहे, ज्याला आपण परमानंद म्हणतो किंवा त्याला ब्रह्मानंद असंही म्हणतात, तर तो आनंद या राज्यात असतो। इतकं राज्य हे सुखी असतं आणि हे कशामुळे तर त्या धनुष्यामुळे। कारण हे धनुष्य ज्याच्या राज्यात असतं त्याची शक्ती त्याचा आशीर्वाद त्या राज्याला मिळत असतो। आणि आता हे तर उघड होणार असतं की हे जनक महाराज जेव्हा धनुष्य श्रीरामाला देणार तेव्हा ही शक्ती, ही ऊर्जा, हा आशीर्वाद नक्कीच आता श्रीरामाच्या राज्याला मिळणार असतो। पण जसं त्यांना सांगण्यात येतं तसंच ते पण लावतात। त्या दिवशी अनेक राज्ये त्या धनुष्यापर्यंत पोचतात,
पण कुठेही मातेच्या मनात एवढासा सुद्धा विकल्प नसतो, एवढासा सुद्धा विचार नसतो की कोणी दुसरा जिंकला तर. कारण तिला पूर्ण खात्री असते जिंकणार ते श्रीरामच आणि त्यांनाच मी वरमाला घालणार आहे. केवढा विश्वास मातेला असतो. अनेक जण तिथे जातात, ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतात, पण कुणीच हातही लावू शकत नाही, हलवू सुद्धा शकत नाही. श्रीराम जातात, ते आपल्या पूर्णात्म्याचं स्मरण करतात, आपल्या आईवडिलांना नमस्कार करतात, गुरूंना नमस्कार करतात आणि मग ते धनुष्य उचलतात, प्रत्यंचा लावतात. अतिशय सन्मानानं त्या धनुष्याला पुन्हा नमस्कार करून ते धनुष्य ठेवतात आणि त्याच क्षणी सांगतात की कुठलीही गर्जना करू नका, कुठलाही घोषणा करू नका. जोवर सीतेला मान्य नाही तोवर हे स्वयंवर होणार नाही. मी उद्या पुन्हा येईल आणि माता सीतेचा विचार घेतला जाईल, तेव्हाच हे स्वयंवर होईल. ही गोष्ट मला वाटतं किती अद्भुत आहे, अंगावर काटा आणणारी आहे की माता सीतेचा जोवर विचार होत नाही तोवर हे स्वयंवर, हा विवाह होणार नाही. म्हणजे किती मातेची काळजी आणि स्त्री मनाचा किती श्रीरामानं विचार केला आहे इथे आपल्याला दिसतं. दुसऱ्या दिवशी राजवाड्यात जेव्हा श्रीराम येतात, लक्ष्मण येतो, तेव्हा राजवाड्यात एरवी सगळेजण अगदी खुलेआमपणेच भोजन करणारे असतात, चर्चा करणारे असतात आणि कोण काय चर्चा करते ती सगळीच खालच्या नोकर मंडळींना कळत असते की जनक बाबा काय म्हणाले किंवा आणखीन कोणी काय म्हटले. इतके उघड्यावर तिथे चर्चा होत असते, कुठेच असं बंद दरवाजात होत नाही. पण ही जी चर्चा आहे ही बंद दरवाजात होते आणि काही तास ही सगळी मंडळी एका दालनात असतात. कुणालाही कळत नाही की आज चर्चा काय झालेली आहे. त्याच्यानंतर सगळी मंडळी बाहेर येतात. पुन्हा नोकर चाकर सगळ्यांना वाढायचंय, पानं घ्यायची आहेत, सगळ्यांचं आसन ठेवण्यात येतं आणि नंतर जनक बाबा हसत हसत म्हणतात की तुम्ही आलात ही खूप भाग्याची गोष्ट आणि किती सहजपणे तुम्ही या स्वयंवरात पोचलात हो. तेव्हा श्रीराम हसून म्हणतात की कुठलीही गोष्ट अपघाताने होत नसते, सगळ्या गोष्टी नियोजित असतात आणि त्या ठरल्या वेळेला होत असतात. मला वाटतं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात याच गोष्टी घडत असतात ना. आपल्याला वाटतं की अपघाताने आपण आलो, अपघाताने ती व्यक्ती भेटली, पण असं काही नसतं. ती गोष्ट ठरलेली असते आणि ती व्यक्ती बरोबर त्यावेळेला आपल्याला भेटते. कुठलं एखादं ध्यानाचं सेशन आहे, जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपल्याला बरोबर ते सेशन आपल्यापर्यंत पोचतं. तर या गोष्टी सगळ्याच ठरलेल्या असतात. आणि त्या दिवशी आश्रमात जेवताना तारकेच्या पुन्हा उल्लेख केला जातो की तारका मारल्या गेली. तेव्हा श्रीराम सांगतात की तारकाचा जेव्हा वध करणं होतं हे अतिशय कठीण होतं, कारण हे राक्षस लोक स्वतःचं रूप बदलतात. कधी खूप सुंदर युवतीचं रूप, कधी आक्रमक व्यक्तीचं रूप, कधी भीषण रूप, जे त्यांना हवं तसं ते खेळ खेळत असतात. तेव्हा तारकेला मारणं हे अतिशय अवघड होतं. तारका अनेक विद्यार्थ्यांचा तिने बळी घेतला होता, अनेकांना तिने खूप छळलं होतं आणि तिची सत्ता ही वाढत होती. त्याच्यामुळे मी तारकेला मारलं. पण ज्या दिवशी मी तारकेलाचा वध केला त्या दिवशी मी खूप दुःखी होतो आणि त्या भावातच मी म्हणजे निद्रेच्या अधीन झालो. पण त्यावेळेला एक व्यक्ती जी माझ्याजवळ आली होती आणि तिने माझं हे दुःख दूर केलं होतं. ती व्यक्ती कोण होती मी आपल्याला सांगू इच्छितो. कारण जेव्हा मी आपल्या राज्यात आलो आणि माझ्या घोड्यांना जेव्हा मला चारा द्यायचा होता, पाणी द्यायचं होतं, तेव्हा मी माता सीतेचं दर्शन घेतलं आणि तेव्हा मला कळलं मला भेटलेली तर व्यक्ती ही सीता होती. म्हणजे सीतेला काही मी पहिल्यांदा बघितलं नव्हतं. सीतेचा जो आपण म्हणतो ना सूक्ष्म आत्मा, की आपण स्वप्नातही बघतो की आपला आत्मा कुठेतरी जाऊन भेटून येतो अनेक लोकांना आणि आपण म्हणतो अरे हे तर मी स्वप्न बघितलं. तसा जो आत्म्याचा प्रवास आहे, सूक्ष्म आत्म्याचा प्रवास आहे, तो श्रीराम इथे त्याचं वर्णन करतात आहे की मी सीतेला अशा रूपानं आधीच भेटलो होतो आणि नंतर मला जाणवलं की ही सीता आहे, इथली राजकन्या आहे. आणि नंतर त्यावेळेला मी याही प्रसंगाचं वर्णन आपल्यासमोर केलं होतं की माता सीता
तिथली जी माती असते, धरणी मातेची काळीभोर माती आपल्या गालाला लावतात, तिला वंदन करतात, नमस्कार करतात. तर तेव्हा पृथ्वी माता सीतेला सांगते, कारण सीतेच्या मनात एक शंका आलेली असते की श्रीरामानं तारकेला मारलं, मला काही ही गोष्ट आवडली नाही. ती कुठेतरी व्यथितही असते आणि ती त्याचा शोक करते की हे बरोबर केलं नाही. तेव्हा तिला माता सांगतात की तेच योग्य गोष्टींसाठीच राजा राम धनुष्य आपल्या हातात घेतात आणि जे ते करतात ते बरोबरच करतात. त्या राक्षसिणीला मारणं योग्य होतं म्हणून श्रीरामानं मारलं. तर ही गोष्ट धरणी माता तिला सांगते आणि मग तिला ते खूप कौतुक वाटतं की माझ्या आईनं मला ही केवढी मोठी गोष्ट सांगितली, नाहीतर मी त्याच भावात राहिली असते आणि कुठेतरी श्रीरामाशी वागताना माझा एक पूर्वग्रह माझ्या मनात निर्माण झाला असता. तर ही पण गोष्ट मला खूप छान वाटली. आता माता जाणार, राज्यातून बाहेर जाणार, सगळा सेवक वर्ग थोडासा हिरमुसला असतो की इतकी आमची आवडती राजकन्या, आमची सीता माता इथून जाणार, सगळी वनं कशी होणार, अगदी सगळी मायूस होतील, सगळ्यांना दुःख होईल. इथले अगदी पशु पक्षी प्राणी जे सीता अगदी सीतेची पावलं बाहेर आली की सगळी हसायची, तो निसर्ग, इथले सगळे सेवक, सगळ्यांना किती दुःख. आता माता सीता जाणार म्हणजे आपला प्राण जाणार आणि आपण आता राहणारच नाही ना, निष्प्राण होणार. जनक बाबा तर आपल्या कामात व्यस्त असतील, माता सुनैना आपल्या म्हणजे जनतेचे जे काही अडीअडचणी आहेत ते सोडवण्यात त्याही व्यस्त असतील. पण इथे आता आम्ही काय करणार, कारण आम्ही तर सदैव सकाळपासून रात्रीपर्यंत सीते मातेच्याच सेवेत असतो, आमचं काय होणार. असं सगळ्यांचं दुःख. म्हणजे तिच्या ज्या मैत्रिणी असतात, पण कुठेतरी एक आशेची खिडकी मात्र उघडली जाईल आमच्यासाठी, असाही त्यांना एक कयास लागलेला असतो. आता जनक बाबांनी जे वचन दिलं असतं श्रीरामाला की मी राज्यकारभार कसा करतो आणि काय काय आम्ही केलं आहे ते सगळं तुम्हाला सांगू, तर ते वचन ते आपलं पूर्ण करतात. आणि जनक बाबांनी जे नांगर शोधलेलं असतं शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, की शेतकऱ्यांना जास्त पीक यावं, भरभराट व्हावी, तर ते नांगर त्यांना दाखवण्यात येतं. शेतकऱ्यांच्या भेटी घडवून आणल्या जातात आणि त्यांनी जी ग्रामपंचायतीची योजना केलेली आहे ती श्रीरामांना सांगण्यात येते. श्रीराम आपल्या सुंदर हातात ते नांगर घेतात आणि कसं शेतकरी म्हणजे नांगरणी करतात ते सगळ्या गोष्टी श्रीराम शिकून घेतात. श्रीरामाने युद्ध आणि वेद वसिष्ठ आणि विश्वामित्रांकडून शिकलेला असतो आणि आता राज्यकारभार कसा करायचा हे मात्र हा धडा ते जनक बाबांकडून घेतात. याचा उल्लेख आपल्याला आधी मिळणार नाही की राज्यकारभाराचा पाठ त्यांनी जनक बाबांकडून घेतलेला आहे. या अनेक गोष्टी आपल्याला सीतायानातून समजतात की कोणी त्यांना कशी कशी मदत केली आणि काय काय आपण शिकलो. तर राज्यकारभार कसा करायचा, पहिला धडा ह्युमन रिलेशन्स, मानवी संबंध कसे निर्माण करायचे. कारण इथे श्रीराम उपस्थित करतात असं मला म्हणायचं की जो व्यक्ती स्वतःच्या रागावरच नियंत्रण ठेवू शकत नाही, सर्वसामान्य व्यक्ती, तो राज्याचा कारभार म्हणजे हे जे तुम्ही ग्रामपंचायत सांगता तर हे कसं तो त्याच्यावर नियंत्रण ठेवेल. तर त्याच्यावर जनक बाबांनी खूप छान उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात आपल्याला पुढारी हेरायचे. पुढारी कोण आहेत, इथे पुढारी आहेत ऋषी, पुढारी आहेत मंत्री. मग त्यांना पुढे करायचं, थोडा सन्मान त्यांना द्यायचं आणि त्यांच्या संमतीनंच आपल्याला ही जे गावागावातली लोक आहेत यांच्यात हुशार कोण, मग त्यांचं ते मंडळ स्थापन करायचं, त्यांना अधिकार द्यायचे, त्यांना मान्यता द्यायची आणि त्यांच्याकडून आपण काम करून घ्यायचं. म्हणजे इथे आपण बुद्धिबळाचा खेळ खेळतो आणि चेक देतो राजाला आणि त्याच्या पंतप्रधानांना चेक देतो. चेक देण्याचं काम जे बुद्धिबळात आपण करतो ते काम इथे जनक बाबांनी किती सहजपणे केलंय की कोणाला चेक द्यायचा तर ऋषी पुत्रांनाही द्यायचा आणि मंत्र्यांनाही द्यायचा आणि त्यांच्या मदतीनं हे ग्रामपंचायत स्थापन करून लोकांच्या समस्या सोडवायच्या. आणि ते याच्याबरोबर सांगतात की मला हे नियोजन मी करतो, पण जनतेचं हृदय समजून घेण्याचं काम कोण करतं तर ते सीता करते. तर जोवर तुम्ही जनमानसात काय त्यांना म्हणायचंय, त्यांचे काय वेदना आहेत हे जर समजून घेतलं नाही आणि नुसतंच तुम्ही राजकारण केलं, तुम्ही समाजकारण केलं, तुम्ही धर्मकारण केलं तर त्याला काहीही अर्थ नाही.
केवळ योजना म्हणजे योजना तयार करून त्या कागदावरच राहतात, त्या खालपर्यंत कशा पोचतील हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला सगळ्यांना आठवेल की भूतपूर्व राजीव गांधींनी सुद्धा सांगितलं होतं की अनेक योजना मी 1 रुपया पाठवतो पण जनमानसात मात्र 25 पैसेच पोचतात. आजही स्थिती हीच आहे, हेही आपल्याला सांगण्यात काही वावगं नाही. तर मास्टर्स, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की ज्या योजना राबवल्या जातात त्या खालपर्यंत कशा पोचतील. तर लोकांना या गोष्टी आपण दिल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी सतत प्रयत्न करायला पाहिजे, तेव्हाच आपण त्यांच्यापर्यंत पोचू, अन्यथा त्यांच्यापर्यंत कधीच पोचणार नाही. तर मला वाटतं मी इथेच थांबते आणि पुढच्या ध्यानाची सुरुवात करते. आपल्याला बोलायचं असेल तर आपण 2-3 मिनटं आपला संवाद आपल्या बाजूनी करू शकता. अनेक जणांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, पण खरं सांगते मी सतत बाहेर आहे, घराच्या बाहेर आहे आणि त्याच्यामुळे मी काम करू शकली नाही आपल्या प्रश्नांवर. पण आपल्या योग्य वेळ आली की उत्तर देते. आणि अनेक मातेंचे हे पण प्रश्न आहेत की मुलाच्या बद्दलची एक कुठेतरी काळजी की मूल शिकत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही मला तुमच्या बाजूने सांगा की किती मुलं यायला तयार आहे. मी सेशन घेईन की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे की आपलं मूल व्यवस्थित आणि चांगलं शिकेल, अभ्यास करेल. आणि हे सेशन फक्त मुलांसाठी असणार नाही तर त्यांच्या पालकांसाठीही असेल. तर मी इथे विनंती करते की जे आपल्या आजूबाजूला ही अशी मुलं असतील तर त्यांना मदत करा. आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्या परीनं सगळ्यांनीच सोडवा. या सेशनपर्यंत तुम्हीच ठरवा की किती मुलं यायला तयार आहेत. मी नक्की तारीख ठरवते आणि आपल्यापर्यंत जरूर पोचते. धन्यवाद. आपण आपल्या सेशनकडे वळूया पुढच्या. सगळ्यांनी आपले चष्मे काढून ठेवावे आणि ध्यानाला बसावं. ध्यानाला बसावं. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. पृथ्वी तत्वाची ऊर्जा ही अतिशय महत्त्वाची आहे. एकदम शांत व्हा. आवाहन करते माता सीता आणि प्रभू श्रीराम यांना. या ऊर्जेशी एकरूप होऊन जा मास्टर्स. सूर्यनारायण भगवान, समस्त गुरुमंडळी, ज्यांना ज्यांना जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे त्यांना स्पंदनं जाणवतात आहेत. संपूर्ण लक्ष मणिपूर चक्रावर. यावेळेला पूर्ण श्वास भरून घ्या मणिपूर चक्रात. राम राम
मास्टर्स, श्रीराम आणि सीता मातेची ऊर्जा आपल्या संपूर्ण देहभर पसरलेली आहे. आपली आत्मज्योत आणि आपल्या गुरूंची आत्मज्योत एक झालेली आहे. अजून शांत व्हा मास्टर्स, अजून शांत. पाच पायऱ्या आपण उतरलो आहोत. 5, 4, 3, 2, 1. मिथिला नगरीत आहोत. या मोठ्या राजवाड्यातील या महालात काय होतंय त्याची अनुभूती आपण घेतो आहोत. अजून एक रूप व्हा. एकदम शांत. श्री राम जय श्री राम. श्री राम जय जय 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 राम.
राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्री 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 राम जय राम जय जय राम। श्री
Ram Jai Ram Jai Jai Ram Shri 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 Ram Jai Ram Jai ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते संपूर्ण गुरुतत्व सूर्यनारायण भगवान, माता सीता आणि श्रीराम यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते. आपल्यासमोर माता सीता आणि श्रीराम आहेत. त्यांना आपल्या हातातली फुलांची उंजळ वहा मास्टर्स आणि त्यांच्या तत्वाशी एकरूप होऊन जा. आज्ञाचक्राजवळ फुलांची उंजळ घ्या आणि ती सहस्रारातून त्यांच्या पावलावर उजव्या पायाच्या अंगठ्यावर आपलं मस्तक ठेवा. आणि त्यांच्या संपूर्ण चेतनेशी, तत्वाशी एकरूप होऊन जा. चेतने तिकडे यावं मास्टर्स. आपली पावलं हळूवार हलवावी. आपले सुंदर हात आपल्या डोळ्यांवर 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्यावा. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत.
सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तुम्हाला जाणवत असेल मास्टर्स की ध्यान झाल्यानंतर एक सुरक्षिततेचं रिंगण तुमच्या भोवती आपोआप येतं आणि सगळ्या परिस्थितीपासून तुम्हाला दूर ठेवतं. कुठलीही वाईट परिस्थिती तुमच्याकडे बघूही शकत नाही. ही अलौकिक शक्ती आहे, परमेश्वराची आहे, परमेश्वराची आहे. आपल्याला बोलायचं असेल तर आपण बोला. आत्मवंदन ताई, खूप छान ध्यान झालं. आणि ना ते श्रीराम जय राम जय जय राम असलं श्लोक चालू होता ना, त्याचे जे म्युझिक होतं ना, ते असं जसं काही असं गोल 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 फिरत होतं माझ्या भोवती, असं जाणवत होतं मला. आणि आज सोनेरी प्रकाश सगळा दिसत होता. धन्यवाद, धन्यवाद ताई, खूप छान. धन्यवाद. आत्मवंदन. आत्मवंदन, प्रणाम. खूप अद्भुत गोष्टी कळतात की ज्या माहिती नाहीत आम्हाला. ज्ञान आणि ध्यान खूप छान होतं. ऊर्जा जाणवते, स्पंदन जाणवतात. खूप खूप धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतात. प्रणाम माऊली, प्रणाम ताई. भेटूया मग आपण. जय श्रीराम. श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, दिवस चांगला. जय श्रीराम. जय श्रीराम.